शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारवर टीका केली आहे. त्यांच्या मते 2 लाखाची कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय नाही, तर ती आजारी माणसाला दिलेल्या सलाईनसारखी तात्पुरती मदत आहे. शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळवून द्यायचा असेल तर पिकांना योग्य हमीभाव आणि शाश्वत शेती धोरण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मोठे वक्तव्य समोर आले आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 2 लाखाच्या कर्जमाफीवर भाष्य करत ती शेतकऱ्यांसाठी सलाईन असल्याचे म्हटले आहे. तुपकर म्हणाले की 2 लाखाची कर्जमाफी ही काही काळासाठी दिलासा देऊ शकते, पण शेतकऱ्याच्या संकटावर कायमस्वरूपी उपाय नाही. शेतीला योग्य दर, हमीभाव आणि ठोस धोरण मिळाले तरच शेतकरी खऱ्या अर्थाने संकटातून बाहेर पडेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान तुपकर यांच्या वक्तव्यामुळे राज्यात कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र सरकारनं आज अर्थसंकल्पाची घोषणा केली, परंतु या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलेलं नाहीये. शहरी मतदारांना डोळ्यासमोर ठेवून घोषणा केल्या गेलेल्या आहेत आणि काही विशिष्ट मतदारांचे लाड पुरवण्यासाठी या घोषणा केल्या गेलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आम्हाला अपेक्षित काय होतं की सोयाबीन कापसाला यावर्षी भाव मिळालेला नाहीये. जो भाव आम्हाला अपेक्षित होता, प्रायव्हेट मार्केटमध्ये उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव, म्हणजे हमी भावापेक्षा पण कमी भाव मिळालेला आहे. त्याच्यातला भाव फरक या अर्थसंकल्पामध्ये आम्हाला द्यायला पाहिजे होता, प्रति क्विंटल 3,000 रुपये, परंतु तो दुर्दैवानं दिला गेलेला नाहीये. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सिंचनाच्या दृष्टीनं ठोस असं काही केलं गेलेलं नाहीये. पूर्णवेळ वीज देण्याच्या अनुषंगानं असं ठोस काही केलं गेलेलं नाहीये. कोल्ड स्टोरेज, त्यानंतर गोडाऊन, शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या संदर्भानं विशेष काहीतरी करणं अपेक्षित होतं. नवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं काहीतरी अपेक्षित होतं, पण दुर्दैवानं हे अर्थसंकल्पात दिसून येत नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प आहे आणि शेतकऱ्यांची अर्थसंकल्पावर तीव्र नाराजी आहे. दुसऱ्या बाजूला कर्जमाफी जी केली, ती कर्जमाफीची 2 लाखापर्यंतची घोषणा आम्हाला मान्य नाही. किमान 5 लाखापर्यंतची कर्जमाफी अपेक्षित होती आणि कुठल्याही अटी शर्तीविना ही कर्जमाफी आम्हाला पाहिजे आहे. एक तर तुम्ही पहिलेच 1.5 वर्ष घोषणा करायला लावलं, आता त्याची अंमलबजावणी कधी करणार आहे? आणि 50,000 रुपयाचे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना तुम्ही घोषणा केली, तर किमान 1 ते 1.5 लाखापर्यंत करणं अपेक्षित होतं. त्यामुळे या अर्थसंकल्पावर आम्हाला शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे.